नमस्कार मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी याबद्दल चर्चा केली होती आणि टोटल एनर्जीबद्दल त्याची इक्वेशन पण फाइंड आउट केली होती. आता आपण त्याच्यावरची काही स्पेशल केसेस आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यात आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काय ते आपण एकदा त्यांची इक्वेशन राईट करूयात. तर आपण कायनेटिक एनर्जीसाठी इक्वेशन बघितलं होतं. कायनेटिक एनर्जी दॅट इज 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीसाठी बघितलं तर आपण पोटेन्शियल एनर्जी EP इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आणि टोटल एनर्जीसाठी इक्वेशन बघितलं तर आपण टोटल एनर्जीसाठी इक्वेशन बघितलं तर ET इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीने आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी बघितली होती. ते आपण इन टर्म्स ऑफ के पण राईट करू शकतो. फोर्स कॉन्स्टंट, सो 1/2 k इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी 1/2 k इंटू x स्क्वेअर आणि टोटल एनर्जी 1/2 k a स्क्वेअर. ओके, मग आता आपण स्पेशल केसमध्ये पहिली केस घेऊयात. आता पहिली केस आहे आपल्या याच्यामध्ये, दॅट इज ॲट मीन पोझिशन. म्हणजे आपल्याला टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि मीन ऑलरेडी आपण हा पार्ट डिस्कस केला आहे. परत एकदा बघूयात. ॲट मीन पोझिशन, मग ॲट मीन पोझिशन एक्स इक्वल टू काय असतो 0. मग तुमची पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी काय येईल बघा. EK इज इक्वल टू 1/2 k a स्क्वेअर सिन्स x इज 0. पोटेन्शियल एनर्जी काय येईल तुमची बघा. EP इज 0 आणि कायनेटिक एनर्जीवरती टोटल एनर्जी कोणत्या प्रकारची चेंज नाही. टोटल एनर्जी किती मिळेल तुम्हाला, दॅट इज 1/2 k a स्क्वेअर. मग आपण ह्या तीन इक्वेशन काय समजू शकतो इथे. आपण जर दोन इक्वेशन जर बघितली तर मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, टोटल एनर्जी अँड दॅट इज इक्वल टू 1/2 k a स्क्वेअर. म्हणजेच ज्यावेळेस पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करणार आहे आणि त्यावेळेस तो मीन पोझिशनला येईल त्यावेळेस त्याची टोटल एनर्जी काय असणार इथं, तर टोटल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे पार्टिकल पजेस ओनली द कायनेटिक एनर्जी. म्हणजे पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन पूर्णपणे कशामध्ये झालेलं असेल, कायनेटिक एनर्जीमध्ये. ओके, सो दिस पार्ट ॲट मीन पोझिशन. नंतर सेकंड आपण जर घेतलं दॅट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, तर एक्स्ट्रीम पोझिशन तुम्हाला माहिती आहे दॅट इज x इक्वल टू प्लस मायनस a. आपण ही व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केली कायनेटिक एनर्जीसाठी इक्वेशन काय येईल बघा. 1/2 k a स्क्वेअर मायनस x ची व्हॅल्यू x स्क्वेअरची व्हॅल्यू प्लस मायनस a, सो a स्क्वेअर दॅट इज युअर कायनेटिक एनर्जी इज 0. व्हॉट अबाउट द पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी EP इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काढायची a स्क्वेअर, सो 1/2 k a स्क्वेअर. आणि आपण जर टोटल एनर्जी जर बघितली तर टोटल एनर्जी काय मिळेल, टोटल एनर्जी ET इज इक्वल टू 1/2 k स्क्वेअर, नो चेंज. तर याचा अर्थ असा होतो, ह्या दोन इक्वेशन आपण जर बघितलं इथं ॲट एक्स्ट्रीम पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. म्हणजेच पार्टिकल ज्यावेळेस एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहे, ज्यावेळेस पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन अटेंड करत ज्यावेळेस तो मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल त्यावेळेस त्याची एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी किती असेल 0. किती असेल इथं व्हेलॉसिटी 0. म्हणजे इथं काय असेल तुमची पार्टिकल पजेस ओनली द कायनेटिक एनर्जी. म्हणजे मीन पोझिशनपासून ज्यावेळेस तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनकडे मूव्ह चालेल कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होत चालेल, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. आणि एक्स्ट्रीमला गेल्यानंतर एक्झॅक्टली टोटल एनर्जी काय असणार त्याची, ओनली पोटेन्शियल एनर्जी. परत तो एक्स्ट्रीम पोझिशनपासून पॉईंटकडे येणार आहे त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होत चालेल, कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि मीन पोझिशनला आला की टोटल कन्वर्जन कशामध्ये असणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये. दॅट इज कायनेटिक एनर्जी. म्हणजेच पार्टिकल ज्यावेळेस मीन पोझिशनला असेल त्यावेळेस मीन पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची टोटल एनर्जी म्हणजे कोणती असणार आहे, कायनेटिक एनर्जी. आणि ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळेस त्याची टोटल एनर्जी म्हणजे कोणती असणार आहे, ओनली द पोटेन्शियल एनर्जी. आणि मग इन बिटवीन मीन टू एक्स्ट्रीम इथे काय असणार आहे, पार्टिकल पजेस पार्टली kinetic energy as well as
पोटेन्शियल एनर्जी सो दॅट टोटल एनर्जी विल बी कॉन्झर्व. टोटल एनर्जी कशी मिळेल तुम्हाला? कॉन्झर्व मिळेल. ती किती असेल ऑलवेज 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर किंवा 1/2 k a स्क्वेअर. आता त्याच्यानंतर आपण तिसरी केस जर घेतली, दॅट इज थर्ड केस, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग त्यावेळेस म्हणजे असं कोणतं एक पर्टिक्युलर पोझिशन असणार आहे, त्या पर्टिक्युलर पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? तुमची पोटेन्शियल एनर्जी इतकी असणार आहे. मग बघूयात. मग कायनेटिक एनर्जी इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर, बरोबर की नाही? आणि पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहिती आहे, दॅट इज 1/2 k x स्क्वेअर. दिस इज पोटेन्शियल एनर्जी. आता आपण हे सॉल्व जर केलं 1/2 k आणि a स्क्वेअरला आणि मायनस x स्क्वेअरला मल्टिप्लाय जर केलं तर अशा पद्धतीचे इक्वेशन मिळेल आपल्याला 1/2 k x स्क्वेअर. मग आता हा 1/2 k x स्क्वेअर तिकडे पाठवलं काय होईल? 1/2 k a स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस तिकडे केलं काय होईल? प्लस 1/2 k x स्क्वेअर प्लस 1/2 k x स्क्वेअर. मग हे 1/2 काय होईल? ॲड होईल. सो 1/2 k a स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? 1/2 दॅट इज k x स्क्वेअर मिळेल. दोघांचे ॲडिशन किती होईल? k x स्क्वेअर. सो k गेट कॅन्सल. दॅट इम्प्लाइज x स्क्वेअर इज इक्वल काय मिळेल आपल्याला? a स्क्वेअर बाय 2 आणि मग x इज इक्वल काय मिळेल? प्लस मायनस a बाय √2. त्याचं रूट घेतलं तर a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट a आणि 2चं प्लस मायनस √2. याचा अर्थ काय होईल की x ची पोझिशन जर प्लस मायनस a बाय √2 जर असेल, x ची पोझिशन प्लस मायनस a बाय √2 जर असेल तर त्यावेळेस कायनेटिक एनर्जी कुठं काय असणार? तुमची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. दिस इज केस नंबर 3. आता केस नंबर आपल्याला 4 बघायची. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी वेन x इक्वल टू प्लस मायनस a बाय 2? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी? सो फर्स्ट कायनेटिक एनर्जी फाइंड करूयात. कायनेटिक एनर्जी कुठं काय आहेत? 1/2 k a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके, मग आता इथे x ची व्हॅल्यू काढायची a बाय 2. सो कायनेटिक एनर्जी EK इज इक्वल टू 1/2 k a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बाय 4. x इज प्लस मायनस 2. x ची व्हॅल्यू काय लागली आपण? a बाय 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर बाय 4. मग a स्क्वेअर बाय 4 a मायनस a बाय a स्क्वेअर बाय 4 काय येईल? 1/2 k, लक्षात घ्या, k इन ब्रॅकेट 3a स्क्वेअर बाय 4 दॅट इज 3 a स्क्वेअर बाय 8. मग तुम्ही असं रेट करूया 3 बाय 8 k a स्क्वेअर. काय मिळेल तुम्हाला? ही कायनेटिक एनर्जी मिळेल. काय मिळेल? कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय मिळेल? नाव पोटेन्शियल एनर्जी काय मिळेल? मग पोटेन्शियल एनर्जी इक्वेशन माहिती तुम्हाला. इफ इज इक्वल 1/2 k x स्क्वेअर a स्क्वेअर 1/2 k x स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आपल्याला प्लस मायनस a बाय 2. काढायची प्लस मायनस a बाय 2. सो a स्क्वेअर बाय 4. सो k a स्क्वेअर बाय 8. 4 2 जा 8. मग आता आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जर कम्पेअर केली की झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी. मग देअरफॉर कायनेटिक एनर्जी काय आपली? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 बाय 8 k a स्क्वेअर. मग मी इथून 3 कॉमन घेतला. 3 कॉमन जर घेतलं तर काय होईल? 3 इन ब्रॅकेट k a स्क्वेअर बाय 8 आणि k a स्क्वेअर बाय 8 म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, बघा 3 कॉमन घेतला k स्क्वेअर 8 k a स्क्वेअर अपॉन 8 ही व्हॅल्यू काय माहिती? तुमची पोटेन्शियल एनर्जी. सो वी कॅन रिटर्न ॲज दॅट इज EK इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ EP. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही डिस्प्लेसमेंट x इक्वल टू a बाय 2 हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड घेणार आहे. डिस्प्लेसमेंट काय घेणार आहे? हाफ ऑफ ॲम्प्लिट्यूड. म्हणजे पार्टिकल कुठं असणार आहे? ह्या पर्टिक्युलर पोझिशनला. ओके, त्यावेळेस
तुमची कायनेटिक एनर्जी ही किती असणार आहे? दिस कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. काय असणार आहे? 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग आता आपल्याला फायनली ग्राफ डिस्कस करायचं आहे. ओके, या सगळ्या पार्टवरून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण घेणार आहे. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं मिळतं आहे ते आपण इथं बघूयात. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. मग आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये दिस इज द मीन पोझिशन, दिस वन इज एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, दिस वन इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. ओके, मग आता तुम्हाला माहीत आहे दिस इज अ माझा आपण कायनेटिक एनर्जीचा कर्व जर घेतला तर कायनेटिक एनर्जी मिनिमम कुठं होती? मीन पोझिशन, मॅक्झिमम कुठं होती? मीन पोझिशनला, आणि मिनिमम कुठं होती? एक्स्ट्रीम पोझिशनला. हा काय कर्व झाला तुमचा? कायनेटिक एनर्जीचा कर्व. हा काय सांगतोय तुमची? कायनेटिक एनर्जी. ओके, इथे काय मिळालं तुम्हाला? के मॅक्स, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मिळेल. आणि पोटेन्शियल एनर्जी कुठं? मॅक्झिमम एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम पोझिशनला कशी आहे? मॅक्झिमम. अशा पद्धतीचा कर्व मिळेल तुम्हाला. कायच कर्व मिळेल तुम्हाला? पोटेन्शियल एनर्जी. कायच कर्व मिळेल? पोटेन्शियल एनर्जी. आणि आता हे 2 पॉईंट बघा, हे 2 सर्टन पॉईंट, ह्या पर्टिक्युलर पॉईंटला काय मिळाले आपल्याला? सेम कायनेटिक एनर्जी अँड सेम पोटेन्शियल एनर्जी. हे डिस्टन्स किती तुम्हाला माहिती आहे? हे डिस्टन्स किती आहे? दॅट इज इथं -a/√2, तर इथे किती? +a/√2. सो दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हा कर्व काय दाखवतो तुमची? दिस कर्व इज इंडिकेटेड द पोटेन्शियल एनर्जी. काय दाखवत आहे? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम कुठे आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला. सॉरी रॉंग. दिस कर्व इज इंडिकेटेड ॲट द पोटेन्शियल एनर्जी. लक्षात येते तुमच्या? ओके, कॉन्सेप्ट लक्षात येते. मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी काय आहे? 0. मॅक्झिमम कुठे आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कुठे आहेत? मीन पोझिशनला, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे? 0. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक शेवटचा शॉर्ट मधला पॉईंट डिस्कस करायचा आहे. दॅट इज ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ एनर्जी इन SHM. ॲव्हरेज व्हॅल्यू आता ॲव्हरेज व्हॅल्यू कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार बघा. इज डायरेक्टली फॉर्म्युला आहे ॲव्हरेज व्हॅल्यू. आता ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी दॅट इज 1/2 K A² cos² ωt प्लस phi विथ इट्स ॲव्हरेज. आणि याचं जर ॲव्हरेज जर घेतलं तर आपल्याला मिळतो 1/2 दॅट इज इक्वल टू 1/2 K A² इंटू 1/2 and that is average value of kinetic energy is K A²/4. किती मिळेल? K A²/4. Similarly potential energy ची पण average value of potential energy, average value of potential energy, average value of potential energy. So EP average, this is symbol for average. So average 1/2 K A² cos² ωt plus phi, and that is equal to 1/2 K A² and average of this one is 1/2. So is average value of this one is K A² by 4.
म्हणजे सेम ॲव्हरेज व्हॅल्यू दोघांची कशी मिळते आपल्याला सारखीच मिळते पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. मग आता ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी फाइंड केली. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी काय येणार आहे ही टोटल ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ कायनेटिक एनर्जी ॲव्हरेज प्लस सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी ॲव्हरेज. आणि मग काय मिळेल हे दॅट इज Ka²/4 प्लस Ka²/4 दॅट इज 1/2 Ka²/4. म्हणजे तुम्ही टोटल एनर्जी जर बघितली कुठे पण ॲव्हरेजमध्ये बघा, मीनला बघा, एक्स्ट्रीमला बघा किंवा इन बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम बघा, तर टोटल एनर्जी ऑलवेज 1/2 Ka². सो दिस इज अ लेक्चर ऑन टोटल एनर्जी और एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. पार्टिकल जे आहे सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेस त्याची एनर्जीचे इक्वेशन आपण 2 लेक्चरमध्ये कंप्लीट केले. पहिल्या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू फाइंड आउट द कायनेटिक एनर्जी, हाऊ टू फाइंड आउट द पोटेन्शियल एनर्जी, हाऊ टू फाइंड आउट द टोटल एनर्जी. आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण डिस्कस केली त्याच्या स्पेशल केसेस. ओके, दिस 2 लेक्चर्स इज व्हेरी इम्पॉर्टन्स. आणि याच्यावरती मग आपला पुढचा टास्क नंबर 3 आहे. त्या टास्क नंबर 3ची प्रॉब्लेम सॉल्व करा. काही अडचण असेल, डाऊट असेल तर ती डाऊट सेंड करत चला. थँक्यू. आपलं लेक्चर इथंच आपण थांबवतोय.